गाईस, तर आम्ही आज चाललोय शर्तीना. आता आमचा पहिला ब्लॉग आहे. बघू शकता इथे प्रयाग ड्रायव्हर, विठ्ठल नाना तिकड सुपेगावरच्या मागवलाय. आता आम्ही जाणार आहे शर्तीना. आता तुम्हाला इथून घरातून निघल्यावर दाखवतो. हर्षाची आमची एंट्री झालेली आहे. तिकडं मेकअप करायला गेला आतमध्ये. आता बघू शकता तुम्ही, विठ्ठल नाना पण सनस्क्रीन लावायला गेला. आधी विठ्ठल नाना आहे, दिसत पण नाही बघा, तरी गेलाय सनस्क्रीन लावायला. यांच्यावर किती उजेड पडणार आहे माहिती आहे आम्हाला, बघू नंतर. आता आम्ही निघलोय शक्ती झाला. बघू शकतो तुम्ही, ते तिकडे दोघं मागं राहिले, ते आल्यावर पण दाखवतो. आता पोचलोय अड्ड्यात. अजून तर काय वाटत नाही मला, कोण दिसत नाही. आम्ही आलो डायरेक्ट अड्ड्यात, गाडी टाकली. इकडे डोमा ड्रायव्हर आहे, इकडे डोमा ड्रायव्हर. डायरेक्ट जाऊ दे. आता हे गाडी यायला लागल्यात. बैला बघा, आता बैला खाली होत्यात. तो आतमध्ये गाडी बघायला, गाडी लावायला जागाच नाही तिकडे. परत आलो इकडे आतमध्ये, बाहेर लावायला जागा. इथे दिसले गंगा भवानी, गंगा भवानी दिसला. लावले गाईच रोनित पाटीलनी गाडी उर्व्याच्या आड. बघू, प्रयाग ड्रायव्हर आहे आता. दिसतो ना तू बाबा, राणा होणार, पोरं नाही ऐकणार. नवीन ड्रायव्हर आणलाय आम्ही पण मार्केट मध्ये, रोनित पाटील, मॅन फ्रॉम सुपेगाव. आम्ही चाललो होतो सुट्टीवर, पण आमचं दोन बंद दिसला आम्हाला, म्हणून आम्ही आलो इकडं. हे दोघं कुठं जण गेलो होतं काय माहित. इथं बैला पण आणल्यात. बघू अजून दोघं जण येतात, ते आल्यावर तुम्हाला दाखवतो परत. काहीच आमचा मित्र आलेले, निशान आणि इथं संकेत छकडेवाला. भाऊ मग कसा आहे तू? प्रयाग ड्रायव्हरचं वर्चस्व. गिरीश आलेले शर्तीना. बैल धरू नको, टाकी तुला उचलून. ओके ओके गिरीश, भावा तुझा उद्या बॅनर पडेल 100%. काही जाम कालोख झालाय आणि मागाशी बॉब घेतला ते चित्तर साखरवालीवाल्यांचा चित्तर पळतोय. हे ते कुठे गेले गावसन आता. गाय जेवढी रात झाली तरी गाड्या काय अजून सुटलेल्या नाही. बघू शकता, हे रविवारी असं असते. जास्त कोणी येऊ नका रविवारचे. तेवढ्याच गाड्या खालती पण आहेत, तेवढ्याच गाड्या वरती पण आहेत. जेवढा कालोख पडले तरी शर्ती चालू आहेत. बघू शकता, असा आमचा एवढा मोठा नियोजन होता की तुम्हाला सांगू शकत नाही. मोठा पायरा जमला होता. नशिबाने आम्हाला साथ दिलेली नाहीये. आमच्या बाजूने देव केलेले आहेत, ते असू दे, तेवढा चालते. पण काहीच तुम्ही आमच्या बैला नाव बादल आणि शंकर, ही प्रत्येक अड्ड्यात तुम्ही गाडी बघत जा, ही 2 ते 2.5 छकडा पुढेच असते आणि आमचा टॉपचा नियोजन असतो. या अड्ड्यात काय झालं काय माहित आम्हाला. आता आम्हाला नशिबाने साथ दिलेली नाहीये, पण असू दे, हारजीत आहे, खेळ आहे, हारजीत होते. हो, तर आम्ही आता निघालेले आहेत घराकडं. आमचा ड्रायव्हर आलेला नाही अजून. आमचे ड्रायव्हरने आज 1000 रुपये कमवलेले आहेत. पण आमचा एक बंदा असा आहे का मला मम्मी फोन कर सोडलेले ड्रायव्हरनी आमच्या. जो एक सांगतो, मम्मीने बोलतो फोन केलाय. गाडा मालक भूषण भोपी आम्हाला भेटलेले अड्ड्यात. नाद करते काय, यावंच लागतंय. दामणगावच्या अड्ड्यात यावंच लागतंय. काहीच दोन्ही गाड्या कोण आहे आपला प्रयाग ड्रायव्हर आलेला आहे आणि विठ्ठल नाना. मोबाईल पण आहे आपला. काय करा, विठ्ठल नाना आता निघलेले आहेत अड्ड्यातून. आता आमचा प्लॅन फिरलाय. आता आम्ही चाललोय धाब्यावर. आणि कुठं चाललोय, कारिवलीला चाललोय. ते आपण
जवळ पण नाही, कारिवली डायरेक्ट. काटई नाही, कारिवलीला चाललोय धाब्यावर जेवायला. 100% निशान आणि संकेत आमचा फुल खर्च करणार आहेत. मला गेल्यावर दाखवतो, निघल्यावर दाखवतो. आता चालू 100% चांगल्यापैकी झाला असता. ड्रायव्हर काय बरोबर नाही आमचा. तुम्हाला वाटते का बैलाच्या मागं काय नाही, बैलाचा कासरा धरला म्हणजे सगळा धरला. तर या बघा कशी मेहनत असते, चालत नाही लागते घरपर्यंत. आहे ना, काय माहिती सांगा जरा. ह्यो काय अशी गाडीच करतो, कसा काय ड्रायव्हर आहे ह्यो. एक स्टिंग केले तर त्याला असं वाटतं मी जाम टार्झन आहे मोठा. 100% आमदारा काही एक राहिला ना तुम्हाला बोलायचा. सांग रोनित, काय बोलायचं असते, बोल ना आता. आता बोल ना. लाईक करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब आणि कमेंट करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. अजून बघत राहा, अजून संपलेलं नाही, संपणार नाही आणि संपणार नाही, काहीच नाही. अजून बघायलाच बाकी आहे. आज 1 तासाचा पिक्चर होणार आहे आपला. अजून कारिवलीला जायचं आहे काही अजून जेवायचं आहे. आज मेनू मागवायचे. 100%. जय महाराष्ट्र, धामणगाव. बघत राहा 100%. तर आम्ही आलोय घरी. परवा दिवशीचं जत्रेतलं भोंग, हे भोंग बघा. हे परवा दिवशी हर्षा, हे हर्षा फोन कर मला जेवायला जा. बाय. 100%. सबस्क्राईब कर बोल ना. हेच आम्ही आता चाललोय धाब्यावर कारिवलीला. तुम्ही बघू शकता रोनित पण आलाय, हर्षाना दीप पण तयार आहेत. पया तिकडे गेला कुत्री आणायला. कुत्री आणायला गेलाय पया. कुत्री पडले ना आमची. तिला आणायला गेलाय. हा थंडी रे, तोंड बांधून नका करू. आता चाललोय, निघल्यावर तुम्हाला दाखवतो. रस्त्याला धूल किती आहे. तसंच राहा, जाऊ नका कुठं. सबस्क्राईब करून ठेवा. सबस्क्राईब करून ठेवा. मी येतो धाब्यावर जाऊन जेवून, तुम्हाला पण देतो, दाखवतो तुम्हाला. काय आला होता तुला, काय आला होता. बसा बसा त्याच्यावर बसा. बसा त्याच्यावर. बापू गाड्या सोडा. हे काय आला होता तुला. गावातून निघलो, तुम्हाला बोललो होतो का फुल बघायला भेटेल तुम्हाला. ना थंडी तर एवढी पडले का बाबा बाबा बाबा, चादर घेऊन आलो असतो तर बरं झाला असता. दाखवतो तुम्हाला धूल किती आहे. कसं काम आहे टोकशील रे. कसं आहे बापू, गाड्या सोडल्या, गाड्या सगळ्या. काही आता आम्ही आलो धाब्यावर. नाही तर भावा आपला निशांत, संकेत, हर्षा सगळं बसलं. आणि आता घेतलं पापड आला. अजून मेनू येतील आपला. थांबा जरा 2 मिनिटं. हा गाय आता सगळे निघलेले आहेत. सगळेजण चाललेत घरी. गुंड रेडी आहेत. परत भेंडीत आम्ही थांबणार आहेत. काय खायला तिथं भेटतो. तर गाईज, तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि दुसरा ब्लॉग आपला लवकरच येईल. तुम्ही लवकर वाट बघा.